नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. माचीगड येथे जिलेटिनचा स्फोट, तरुण ठार, दुचाकी ट्रॅक्टरची मोडतोड. मुखवाडा इल्लदवनु 84 या चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवार पासून. समर्थ सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षास प्रारंभ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा विकास करण्याची मागणी. तुलसी विवाहाची तयारी सुरू. एकसंबा येथे 20 लाखांची रोकड जप्त. हलगा येथे भाताच्या गंजीला आग. लव जिहादा संदर्भात जगभरात विरोध. 72व्या एनसीसी दिनानिमित्त रक्तदान शिबिर. शंकर गौडा पाटील यांची केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी भेट. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. माचीगड येथे बुधवारी सकाळी झालेल्या जिलेटिन बॉम्बच्या स्फोटात एका तरुणाच्या शरीराचे तुकडे झाले तर दुचाकी ट्रॅक्टरची मोडतोड झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत गिरीश धर्मानंद राजपूत वय 27 राहणार हक्की पक्की जिल्हा शिवमोगा याच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या. रात्रीच्या वेळी जंगलात डुकरांच्या शिकारीसाठी ठेवलेले बॉम्ब दुचाकीवरून घेऊन जाताना समोरासमोर दुचाकी व ट्रॅक्टरचा अपघात झाला. त्याच वेळी हातातील बॉम्बची पिशवी ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडली आणि स्फोट झाला. यात दुचाकी ट्रॅक्टरची मोडतोड होऊन गटारीत पडले तर गिरीश राजपूतच्या शरीराचे 3 तुकडे होऊन अवयव लांब अंतरावर पडले. चालक अभिजित बेळगावकर राहणार नंदगड हा ट्रॅक्टर घेऊन माचीगडला जात होता. त्याच वेळी दुचाकी व ट्रॅक्टरची समोरासमोर जोराची धडक होऊन ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस निरीक्षक सुरेश सिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करत आहेत. मुखवाडा इल्लदवनु 84 या चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवार पासून. कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद आहेत. चित्रपटगृहे बंद असल्यामुळे लाखो रसिकांना नव्या चित्रपटाची ओढ लागली आहे. ओम नमः शिवाय मूव्हीज बॅनरद्वारे डॉक्टर गणपत पाटील निर्मित मुखवाडा इल्लदवनु 84 हा नवा कन्नड चित्रपट 27 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. मुखवाडा चित्रपट चित्ररसिकांना निखळ मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते डॉक्टर गणपत पाटील यांनी स्मार्ट न्यूजशी बोलताना दिली. यावेळी संपादक उपेंद्र बाजीकर यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्याशी संवाद साधला. डॉक्टर गणपत पाटील यांनी चित्रपट निर्मितीच्या बरोबरीने विविध क्षेत्रात सामाजिक सेवा दिली आहे. जीवन संघर्ष फाउंडेशन यांच्या माध्यमातून व्यापक सामाजिक कार्यही केले आहे. याबाबत या संवादात माहिती दिली. चित्रपट आणि डॉक्युमेंटरी यांच्या माध्यमातून देखील समाजसेवेचे कार्य करीत आहोत असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य प्रतिनिधी रवी मालशेट, तांत्रिक विभाग प्रमुख पी.के. गुंजीकर, अंकिता पवार, ओमकार आठवले, ओमकार अंगडी, प्रियांका पाटील यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते. शूटिंगला सुरुवात केली. 8 दिवस पेपर वर्क करून घेतले, बॅनर वगैरे रजिस्ट्रेशन केला बेंगलोरला. तर विषय मी ऐकतच होतो, जरा मला वेगळा विषय वाटला आणि खरोखरच आज बघतो तो वेगळाच विषय आहे. अशी ही सिनेमासारखा रोजचा सिनेमा आम्ही बघतो, आपल्याला एक आयडिया असते सिनेमा म्हणजे काय असेल. एक लव्ह स्टोरी असते, एक घरगुती स्टोरी असते किंवा रौडीजम असतो, समाजामध्ये काय चाललंय, बाकीच्या गोष्टी. जरा ॲक्शनमध्ये लोकांचा भर आहे. सिनेमा म्हणजे ॲक्शनकडे लोक वळतात. पण या सिनेमामध्ये आम्ही जीवनामध्ये लोकांच्या समाधान आहे का किंवा लोक कसे जगतात आणि आपण आपल्या चेहऱ्यावरती वेगवेगळे चेहरे कसे घालून आज फिरतात. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की लोक खरे कोण बोलतात, खोटे कोण बोलतात आणि वाईट आणि चांगले लोक समाजामध्ये आपल्याला दिसतातच. त्याचबरोबर आम्ही हे विषय एक एक धरून त्या मूवीमध्ये दाखवलेला आहे. समर्थ सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षास प्रारंभ. सहकार क्षेत्रातील नामवंत अशा श्री समर्थ कोऑपरेटिव्ह सोसायटीने आता रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त बुधवारी एका विशेष पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन ND जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अल्पशा भांडवलावर सुरू झालेल्या या सोसायटीने 125 कोटी रुपयाच्या ठेवींचा टप्पा पार केला असून 106 कोटी रुपयांची कर्जे वितरित केली आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल 500 कोटी रुपयांच्या वर असून संस्थेच्या मारुती गल्लीतील मुख्य शाखेसह राणी चन्नम्मा नगर, सोमवारपेठ, टिळकवाडी आणि बिच्छू गल्ली, शहापूर अशा एकूण 4 शाखा कार्यरत आहेत. लवकरच खानापूर शहरात शाखा सुरू करणार आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन सुहास कुलकर्णी, संचालक अजय सुनाळकर, गणपत कुलकर्णी, विनायक जोशी, विनय कुलकर्णी, श्रीकुमार कुलकर्णी, सुनंदा आळतेकर,
छाया एन जोशी, अनिल भंडारी, परशुराम कांबळे, उमेश सुणगार, अशोक पुजारी तसेच सेक्रेटरी अरविंद कुलकर्णी आणि जनरल मॅनेजर राघवेंद्र केसनूर उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा विकास करण्याची मागणी. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा विकास करावा अशी मागणी दलित युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच किल्ला तलावाच्या मध्यभागी भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन मनपा आयुक्त के. जगदीश यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश कोलकार, कार्याध्यक्ष मोहन कांबळे, जिल्हाध्यक्ष सुनील बसवाड, विठ्ठल कोलकार यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तुलसी विवाहाची तयारी सुरू. शहर आणि परिसरात तुलसी विवाहाची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठेत पुन्हा एकदा ग्राहक वर्गाचा ओढा वाढला आहे. तुलसी विवाहासाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीचे खरेदी व्यवहार सुरू झाले आहेत. आपल्या घरामध्ये एखादे शुभ कार्य व्हायचे असेल तर त्यापूर्वी तुलसी विवाह करून घेणे आवश्यक ठरते असे म्हटले जाते. दिवाळीनंतर तुलसी विवाहाचे वेध सर्वांना लागतात. कार्तिक द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह संस्कार पूर्ण करून घेतला जातो. त्याची तयारी करण्याचे वेध सर्वांना लागले आहेत. एकसंबा येथे 20 लाखांची रोकड जप्त. कुरुंदवाड येथून एकसंब्याकडे येणाऱ्या वाहनातून 20 लाख रुपये जप्त केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी सुरू असताना भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. 4 चाकी वाहनासह 4 संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी तपास सुरू आहे. महाराष्ट्र शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करण्यात आली आहे. सोमवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास सलीम सनदी राहणार मिरज हा आपल्या मारुती सुझुकी स्विफ्ट मधून 20 लाख रुपये रक्कम घेऊन एकसंब्याकडे येत असताना कुरुंदवाड येथील शिवतीर्थाजवळ वाहनाची तपासणी केली. या दरम्यान या वाहनामध्ये 20 लाख रुपयाची रोकड सापडली. हलगा येथे भाताच्या गंजीला आग. हलगा येथे एका शेतामध्ये रचून ठेवलेल्या भाताच्या गंजीला अज्ञातांनी आग लावल्यामुळे सुमारे 40 पोती भात जळून भस्मसात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिंदोळी गावातील चंद्रगौडा बाबागौडा पाटील यांच्या मालकीच्या शेतामध्ये सदर घटना घडली. अज्ञातांनी मंगळवारी रात्री गंजी पेटवून दिल्यामुळे सुमारे 40 पोती बासमती भात जळून भस्मसात होऊन पाटील यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. भात कापणी नुकतीच पूर्ण झाल्यामुळे पाटील यांच्या शेतात भाताची गंजी रचून ठेवण्यात आली होती. भाताच्या गंजीला आग लावण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सकाळी लक्षात आला. मात्र त्यावेळी मोठे नुकसान झाले होते. लव्ह जिहादासंदर्भात जगभरात विरोध. अन्य धर्मीय तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी निकाह करून त्यांचे लव्ह जिहादद्वारे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचे षडयंत्र कट्टरतावादी जिहाद्यांकडून राबवले जात आहे. या संदर्भात हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये जगभरात लव्ह जिहादाच्या विरोधात आवाज उठविला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याविषयी केवळ भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनाच नव्हे तर केरळमधील अनेक ख्रिस्ती संघटनांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील शीख आणि ख्रिस्ती संघटना यांनी आवाज उठविला आहे असे त्यांनी म्हटले आहे. नमस्कार, मैं सुनील घनवट, हिंदू जनजागृति समिति महाराष्ट्र और छत्तीसगढ़ संगठन। पिछले 3-4 दिनों से पूरे देश भर में लव जिहाद के कानून के बारे में चर्चा चल रही है। मुझे ये बताना है कि इस लव जिहाद के कानून की मांग केवल हिंदूवादी संगठन नहीं कर रहे हैं, तो केरला में ख्रिस्ती संगठन इसकी मांग कर रहे हैं। अंतर्राष्ट्रीय स्तर पे सिख समुदाय की ओर से इसकी मांग की जा रही है। इंग्लैंड और म्यांमार जैसे देश है जिन्होंने इस लव जिहाद के षड्यंत्रों को जाना है, वो भी उसका विरोध कर रहे हैं। और उसके साथ साथ अगर बताया जाए तो रशिया में भी जो मुस्लिम उलेमा बोर्ड है उन्होंने भी मुस्लिम युवकों को अन्य धर्मी युवतियों से शादी करने के लिए विरोध किया है। तो ये केवल राष्ट्रीय स्तर पे नहीं है, तो पूरे अंतर्राष्ट्रीय स्तर पे चल रहा लव जिहाद का षड्यंत्र है। इसका विरोध होना अनिवार्य है। 72व्या एनसीसी दिनानिमित्त रक्तदान शिबिर. बेळगावच्या एनसीसी ग्रुपच्या वतीने 72वा एनसीसी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने 25 रोजी आरएलएस महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एनसीसी ग्रुप ऑफ बेलगामचे के. श्रीनिवास, अभय अवस्थी यांच्यासह 35 जणांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. हे रक्तदान शिबिर बीम्सच्या इन्चार्ज ऑफिसर डॉक्टर श्रीदेवी आणि मेडिकल स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
शंकरगौडा पाटील यांची केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी भेट. केंद्रीय आयुष मंत्रालयाने आपल्या योजनांचा लाभ कर्नाटकाला मिळवून द्यावा अशी मागणी कर्नाटक सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी केली आहे. त्यांनी नुकतीच केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. श्रीपाद नाईक यांनी या चर्चेवेळी आवश्यक मदतीचे आश्वासन दिले. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर. बाई 1 गेट 1 फ्री ऑफर. सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री, कॉट, लैम्प बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री. कॉट मिलेगा 10,500 में. 3 पीस बेडरूम सेट 15,500 में कॉट, वार्डरोब, लैम्प बॉक्स के साथ. 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री. 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में. 3 डोर वार्डरोब 9,500 में. 5 डोर वार्डरोब 11,500 में. डाइनिंग टेबल 6,250 में. कंप्यूटर टेबल 1,200 में. ड्रेसिंग टेबल 1,900 में. दीवान 3,200 में. टीवी यूनिट 2,800 में. और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, शीशम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स. इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा. हमारे यहाँ लोन की सुविधा इजी EMI में उपलब्ध है. तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर, बोगारवेस ट्रैफिक सिग्नल, स्वस्तिक चैम्बर्स नियर IDBI बैंक, कॉलेज रोड, बेलगाम. कॉल 8747 942 919 9686 172 919. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. ठळकवाडी हायस्कूलमध्ये नूतन प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. 1990 सालाच्या माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीतून या प्रयोगशाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. SKE शाळा समितीचे अध्यक्ष SY प्रभू अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर शाळा समितीच्या उपाध्यक्षा बिंबा नाडकर्णी, VL आजगावकर, सचिव RB देशपांडे, VL नरगुंदकर, JV खांडेकर, SC सारंग, मुख्याध्यापक RR कुडतरकर उपस्थित होते. शाळेचे माजी शिक्षक MR कुलकर्णी यांच्या हस्ते नूतन प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. दीपक शिंदे, अमित कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सहशिक्षक CY पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. SV भातकांडे यांनी सूत्रसंचालन केले. SG बाळेकुंद्री यांनी आभार मानले. कार्यकारी सहकारी संघातर्फे मॅरेथॉन स्पर्धा. सुळका हिंडलगा येथील विविध कार्यकारी सहकारी संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा केंद्रावर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन अशोक पाटील होते. शिवप्रतिमेचे पूजन माजी महापौर शिवाजी सुंडकर यांनी केले. 200 मीटर स्पर्धेचे बाळू देसूरकर, 400 मीटर स्पर्धेचे यल्लापा पाटील, मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन रामचंद्र मनोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन लक्ष्मण होनगेकर यांनी केले. या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे: 400 मीटर धावणे अनुक्रमे प्रकाश हरजी सांबरा, राहुल भांदुर्गे, कट्टन भावी, वैभव बोकडे, मजरे कारवे. 800 मीटर धावणे अनुक्रमे शंकर पाटील, धुमडेवाडी, लक्ष्मण पाटील, गौंडवाड, प्रणव जाधव, आजरा. मॅरेथॉन स्पर्धा अरुण माळवी, जुने बेळगाव, वैभव पाटील, बिदर भावी, प्रशांत पाटील, तारिहाळ.
बक्षीस वितरण प्रसंगी मनोज पावशे, परशुराम कदम, परशुराम पाटील, मारुती पाटील, महेश पाटील, भरमा देसूरकर, मारुती देसूरकर, सदानंद पावशे, यल्लापा चौगुले, किरण पावशे, केदारी कंगराळकर आदी उपस्थित होते. प्रकाश बेळगुणकर यांनी सूत्रसंचालन केले. मॅनेजर NY चौगुले यांनी आभार मानले. मराठी विषय शिक्षक नवीन पदाधिकाऱ्यांची निवड. शहर गट शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या आदेशानुसार बेळगाव शहरातील माध्यमिक शाळांमध्ये मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा एक संघ स्थापन करून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मार्कंडेय हायस्कूल कंगराळी येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बालिका आदर्शचे शिक्षक एकनाथ पाटील, ठळकवाडी हायस्कूलचे CY पाटील, महिला विद्यालयाच्या अस्मिता देशपांडे, सरदार्स हायस्कूलचे रणजित पाटील आदी उपस्थित होते. सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. ते पुढील प्रमाणे: अध्यक्ष संजय लक्ष्मण नरेवाडकर, रंगूबाई भोसले हायस्कूल चन्नमानगर, उपाध्यक्ष BM पाटील मराठी विद्यानिकेतन, राम ईश्वर गुरव बंडोपंत कुलकर्णी हायस्कूल, सचिव अस्मिता देशपांडे महिला विद्यालय, उपसचिव SB कुंभार भारती विद्यालय खासबाग, खजिनदार BG पाटील विज्ञान विकास हायस्कूल, तांत्रिक सल्लागार रणजित चौगुले सहकारी सरदार्स हायस्कूल. सूत्रसंचालन मोहन आस्टेकर यांनी केले. नूतन अध्यक्ष संजय नरेवाडकर यांनी आभार मानले. रस्ता दुरुस्तीचे गर्लगुंजी येथील काम पूर्ण करण्याची मागणी. गर्लगुंजी तालुका खानापूर गावच्या वेशीपासून ते राजहंसगड फाट्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत होती. यंदा या कामाला मुहूर्त मिळाला. यासाठी 4,95,00,000 रुपयांचा निधी मिळाला असून कामाला सुरुवात होऊन 2 महिने होत आले. गावातील रस्ता उकडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे 2 महिन्यांपासून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी गावच्या वेशीपासून लवकरात लवकर रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात करावी, ग्रामस्थांचे होणारे त्रास दूर करावेत अशी मागणी तालुका बजरंग दल अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर यांनी केली आहे. खानापुरात चौक नामकरण संदर्भात शांतता बैठक संपन्न. खानापूर शहराच्या पारिशवाड फाट्यावरील चौकाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून वाद उद्भवला आहे. या संदर्भात नागरिकांची शांतता बैठक तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बैठकीत नगरपंचायतीकडे 1992 साली शहराच्या विविध भागात नामफलक बसविण्याविषयी माहिती उपलब्ध झाली. मात्र या ठिकाणी APJ अब्दुल कलाम चौक असे नामकरण करावे अशी मागणी जनतेतून होत आहे. यासाठी सरकारकडून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करून नामकरण करण्यात येईल असे मत तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी शांतता बैठकीत व्यक्त केले. प्रारंभी पोलीस उपनिरीक्षक बसवगौडा पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. बैठकीत पोलीस निरीक्षक सुरेश सिंगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी बसवराज हलगी, नगराध्यक्ष मजहर खानापुरी, नगरपंचायत मुख्य अधिकारी विवेक बेन्नी आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीत भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, पंडित ओगले, राजेंद्र रायका, गोविंद किरमिटे, अभिजित चांदिलकर, निरुपदी कांबळे व इतर मान्यवरांनी विचार मांडले. शांतता बैठकीला शहरातील विविध संघ संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आभार पोलीस उपनिरीक्षक बसवगौडा पाटील यांनी मानले. श्री दुर्ग सेवा बेळगाव तर्फे दीपोत्सव साजरा. श्री दुर्ग सेवा बेळगाव या संस्थेच्या वतीने रविवारी येळ्ळूर येथे राजहंसगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दुर्ग सेवा बेळगावचे अध्यक्ष नरेंद्र बेळगावकर, भाजप ग्रामीणचे अध्यक्ष धनंजय जाधव तसेच हिंदू राष्ट्र सेनेचे कर्नाटक अध्यक्ष रविकुमार कोकितकर, भाजप युवा मोर्चाचे कपिल भोसले तसेच बेळगावमधील शेकडो धारकरी तसेच श्री दुर्ग सेवा बेळगावचे गडसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अध्यक्ष नरेंद्र बेळगावकर यांनी केले. आधार सोसायटी चेअरमनपदी सुभाष देसाई. महाद्वार रोड येथील आधार मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक मावळते चेअरमन भोमाणी भिडजे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आगामी 5 वर्षासाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. चेअरमनपदी सुभाष देसाई व व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब चोपडे यांची निवड करण्यात आली. तर इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे: संस्थापक संचालक प्रदीप अस्टेकर व अनंत लाड,
संचालक भोमाणी भिर्जे, अनंत पाटील, रामा बाचुळकर, सुनील चौगुले, विकास मजुकर, महादेव ठोकणेकर, बाळकृष्ण दंडगलकर, अशोक अमरगोळ, कल्पना मोहिते, पूजा प्रेमानंद गुरव, व्यवस्थापक KB संकन्नावर यांनी स्वागत केले। याप्रसंगी नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। शहर शिक्षक संघाची बैठक संपन्न। राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या शहर कार्यकारिणीची बैठक ठळकवाडी हायस्कूलमध्ये नुकतीच झाली। शहराध्यक्ष संजीव कोष्टी अध्यक्षस्थानी होते। जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, शहर सचिव रवी अंगडी व्यासपीठावर होते। सचिव अंगडी यांनी प्रास्ताविक केले। शहराध्यक्ष कोष्टी यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या मार्गदर्शनानुसार शिक्षक संघाचे कामकाज करणार असल्याचे सांगितले। जिल्हा सचिव उमेश कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हा सहसचिव वामन कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य NO डोनकरी, VN पाटील, मंजुनाथ गोलीहळ्ळी, SP मेलगे, राजाराम कुडतुरकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते। मारुतीनगर येथे रस्ता कामाचा शुभारंभ। मारुतीनगर येथील महावीर मार्ग या ठिकाणी 1.5 कोटी रुपये खर्चातून रस्ते बांधणी करण्यात येणार आहे। या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला। या रस्ते कामाला विलंब झाल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे आता सदर काम नियोजित वेळेत पूर्ण करावे अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी केली आहे। ॲप बंदीमुळे चीनची नाराजी। भारताकडून अजून 43 ॲप्सवर बंदी घातल्यानंतर चीन संतापला आहे। भारताकडून घेण्यात आलेल्या ॲप्स बंदीच्या निर्णयाचा चीनने विरोध केला आहे। भारतीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चीनी ॲप्सवर घातलेली बंदी ही जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे असंही चीननं म्हटलं आहे। भारताने मंगळवारी चीनच्या आणखीन 43 ॲप्सवर बंदी घातली। यामध्ये अलीबाबा वर्कबेंच, अली एक्सप्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुईडेट यांचा समावेश आहे। मे महिन्यामध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन सैन्यादरम्यान झालेल्या संघर्षानंतर भारताने अशा प्रकारे चौथ्यांदा चीनी ॲप्सवर बंदी घातली आहे। आतापर्यंत भारताने एकूण 267 ॲपवर बंदी घातली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले। गेल्या आठवड्याभरापासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते। अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करून अहमद यांच्या निधनाची माहिती दिली। गोपाळकृष्ण शेट यांचे निधन। केरळ येथे रहिवासी गोपाळकृष्ण शेट वय 87 यांचे मंगळवार दिनांक 24 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 4 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे। वैश्यवाणी समाजाचे गुरु श्री 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 वामनाश्रम स्वामी हळदीपूर यांचे ते वडील होत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।